शुक्रवार म्हटलं का माझा आनंदाचा दिवस असतो, कारण माता लक्ष्मीची सेवा, अन्नपूर्णा मातेची सेवा, कुलस्वामिनीची सेवा आपण या शुक्रवारच्या दिवसाला करत असतो। तर मी घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी कोणकोणत्या पूजा करत असते, कोणकोणते उपाय करत असते, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करत चला। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर शुक्रवार म्हटलं का मला आनंदाचा दिवस कसं काय बरं, तर बघा पहाटेपासून मी देवपूजा म्हणा किंवा झाडांची फुलं तोडणे, घरामधील साफसफाई करणे खूप आनंदाने करत असते। तसं पाहता गॅसची पूजा ही मी रोज करत असते। अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी सुरुवातीला मी अशा प्रकारे गॅस शेगडीची पूजा करत असते। यामुळे काय होतं, देवी देवतांचे नावं घेतले जातात घरामध्ये, प्रत्येक देवीचे नामस्मरण होते। त्याचप्रमाणे अग्निदेवता असो, वायुदेवता असो, पवन देवता असो यांचे नामस्मरण होत असते। आपल्या अंगणामध्ये जी काही शुभ झाडं असतात त्यांची पूजाविधी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आवळ्याचं झाड बघू शकता, सायंकाळच्या वेळेमध्ये कशा प्रकारे पानं त्याची बंद होऊन जातात। ज्याप्रमाणे लाजाळूचं झाड असतं ना त्याप्रमाणेच खरं होत असतं। त्यानंतर बेलाचं झाड बघू शकता किती मोठं झालेलं आहे। तर हे मी काही दिवसांपूर्वीच आणलेलं आहे। तर माझ्याकडे आता जवळजवळ सगळी भरपूर झाडं झालेली आहेत। जी काही पूजनीय झाडं आहेत ते सगळी झाडं माझ्याकडे आहेत। त्यांची मी वेळच्या वेळी नित्यनेमाने पूजाविधी करत असते। रोज शक्य नाही, परंतु महत्त्वाच्या दिवसांमध्ये नक्कीच करत असते। सायंकाळच्या वेळेमध्ये तुळशी मातेला दिवा लावणे, देवघरामध्ये देवाजवळ दिवा लावणे, शुभम करोती म्हणणे, ह्या सर्व काही गोष्टी आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे। तर ही एक सेवा असते। सेवा करणं खूप महत्त्वाचं काम आहे। ज्यावेळेस आपण सायंकाळी आपल्या अंगणामध्ये दिवा लावतो तुळशी मातेजवळ, तेव्हा माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं। एंट्रीला तुम्ही दिवे ठेवू शकता किंवा तुळशी मातेजवळ अशा पद्धतीने आपण दिवा ठेवू शकतो। तर माझी ही समोरची एंट्री जी आहे फ्रंट साईडची ती अगदी ग्रीन झालेली आहे। झाडं खूप छान प्रकारे ग्रो झालेली आहेत। सायंकाळच्या वेळेस खडे मिठाचा दिवा लावणे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर लावायचा असतो, नाहीतर अशा प्रकारे सायंकाळी लावायचा असतो। तर तो सुद्धा लावून झालेला आहे। खडे मिठाचा दिवा कशा प्रकारे लावायचा याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर अशा प्रकारे दर शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची पूजाविधी केली पाहिजे। यासोबतच अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण। ज्यावेळेस आपण अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा विधी करत असतो ना त्यावेळेस वेगळंच फिलिंग येत असतं। आपलं मन हे आनंदाने आणि उत्साहाने भरून येत असतं। आपल्या घरामध्ये नवचैतन्य निर्माण होत असतं। तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला सुद्धा चांगले चांगले अनुभव यायला लागतील। जेव्हापासून मी सर्व या गोष्टी करायला लागले ना तेव्हापासून भरपूर प्रमाणामध्ये फरक जाणवायला लागलेला आहे। त्याचप्रमाणे अष्टलक्ष्मी मातेला नमस्कार करून अष्टलक्ष्मी दीपक लावणे, अष्टलक्ष्मी दीपक कसे लावायचे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथून जाऊन बघू शकता। अष्टलक्ष्मी दीपक लावणे म्हणजे मातेची त्या रूपाचे वर्णन करून त्या देवींची नावरूपं घेऊन अशा प्रकारे दिवे लावायचे असतात। खडे मिठाचा दिवा लावणे, अष्टलक्ष्मी दीपक प्रज्वलित करणे, अन्नपूर्णा मातेची पूजा करणे, हे सर्व काही मी शुक्रवारच्या दिवशी बऱ्याचदा करत असते। अशा प्रकारे शुक्रवारच्या दिवशी पूजाविधी केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही। आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी राहतं। आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये अडचणी येतात, परंतु त्यामध्ये मार्गसुद्धा लवकर निघतात। तर हे सर्व काही आपण अशा पूजाविधी जर केल्या तर त्याच्यामुळे शक्य होऊ शकतं। म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दर शुक्रवारी पूजाविधी करायचा प्रयत्न नक्कीच करा। प्रत्येक शुक्रवारी खीर बनवित असते, त्याच्यामध्ये तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर या दोघांपैकी जी शक्य होईल ती बनवित असते। तर आपल्या घरामध्ये दर शुक्रवारी म्हणा किंवा महिन्यातून एकदा का असेना अशा प्रकारे गोड पदार्थ नक्कीच बनवत चला, त्यामुळे आपल्या घरामध्ये गोडवा निर्माण होत असतो।
अशा प्रकारे मी प्रत्येक शुक्रवारी सेवा करत असते। तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला सुद्धा चांगले चांगले अनुभव यायला सुरुवात होईल। तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।